येणार आहे. यंदाही बँड बंद झालेला आहे. अरे काय करणार बी आता पुढे बँड नाही, इकडेच बंद करतात. आता माझं म्हणणं आहे की इकडे वाजून द्यायला पाहिजे होतं, कारण जी मजा आहे आपल्या लोकांची ती सर्व इथेच आहे. ती आता आपली बंद करायला त्या लोकांनी. बँड बंद नाही करा पाहिजे, आपला मजा करायची तिकडे मध्ये. काय पण गेल्या वर्षी पण असंच झालं होतं आणि लालबागवाले त्यांना वाजून दिलं, हा. आपल्यालाच नाही देत वाजून. चला आता चालत बसतो इकडे, चालत जायचं इकडून आणि दर्शन घ्यायचं आणि मग घरी. नक्कीच आहे, वाजून द्यायला पाहिजे. लोक एक वर्ष देतात, वाजून द्यायलाच पाहिजे. गेल्या वर्षी पण हेच झालं होतं, आता पण हेच झालंय की बँड वाजवून दिलं. आता ही वाजवतील आणि आम्ही नाही वाजवणार. आणि मग असं होतं की एक वाजवतात आणि दुसरे वाजवत नाही. हे बघा, काही पण मला आवडलं नाही. बाकीच्या लोक इकडे बँड आणून वाजवला आणि आपल्या पोरांना सांगितलं तिकडे जमा करा. हे चुकीचं आहे. मी जाऊन सांगणार तरी आता बरोबर. हे मला नाही पटलं त्यांचं. जोडीला एक होता, त्याने शॉर्ट्स घातली होती, तर त्याला मंदिरातून डायरेक्टली बाहेर काढलं. दर्शन घ्यायला दिलं नाही. काय झालं सीन? म्हणून सांगतो, येऊ नका हाफ पॅन्ट वगैरे शॉर्ट पॅन्ट कुठे घालून, कुठले पण हाफ कुर्ते वगैरे घालून येऊ नका. आणि हे तसाला प्रॉपर ओढणी वगैरे घेऊन ड्रेसअप करून या नीट, नाहीतर तुम्हाला दर्शन नाही दिले जाणार, डायरेक्टली बाहेर काढले जाईल. सर्वांना गुड मॉर्निंग. आणि सकाळचे वाजले 4:30 आणि आता आम्ही निघालो आहोत. हे बघा आपले पार्टनर आहेत, छोटे छोटे पांडवाल. अरे तुम्ही असंच करा भाई, काय फायदा तुमचा. लवकर उठायचं. जर अजय काय करतो, कायच कामाचे नाही तुम्ही. चला तर आम्ही आता निघतो आई माऊलीच्या दर्शनासाठी. चला, हा येतो आम्ही, थांबतो. पोहोचला होता मी आता पायथ्याजवळ. आपली गँग आहे ती निघाली आहे आई माऊलीच्या दर्शनासाठी. चला मग आता काय वाट बघतो, कोणाची वाट बघतो? ती लेट येते. पूर्ण अंधार आहे. या अंधारात आम्ही फ्लॅश लावून चालतो. काय करण्याकडे लाईटची सुविधा पण नाही. लाईटची सुविधा असेल जरा बरं वाटलं असतं चालायला वगैरे. आता मोबाईलला बघा ऑन करून जायला कॅमेरावरती. याची बंद पडली बघ, एक नाही होती. लाईट नाही चालू कोणती पण. ते आलो आणि इकडे लाईटची सुविधा आहे बघा. इकडे लाईट आहे पूर्ण. इथे पोहोचलो पादुकाजवळ. अर्ध्या रस्त्यात पोहोचलो आम्ही. इकडे थोडं थकवा लागला म्हणून सर्व बसला. ते बघा आपले एवढेच पार्टनर आले आहेत, बाकी सर्व आराम करतात. अजून येतील, आता तयारी करत आहेत. जसं तयारी झाली तसं आम्ही निघालो. कारण का दर्शन लवकर झालं पाहिजे, दर्शन चांगलं झालं पाहिजे. रोज तर आपण येत नाही, वर्षातून एकदा येतो. दर्शन एकदम चांगलं झालं पाहिजे म्हणून सर लवकर निघालो. 4:30. आता वाजले किती? 5:15 झाले. आता 15 मिनिटात पोहोचू आम्ही, जवळच आहोत. पोटी घेऊन आम्ही निघालो. गर्दी आहे असं वाटते बहुतेक. जातो लवकर. आणि आरतीसाठी थांबायचं आहे. विचारून बघायला लागेल तसं काही. हा बघा व्ह्यू, हा एक नंबर व्ह्यू. पूर्ण सिटी लाईटमध्ये ग्लो करते. आणि आम्ही फायनली पोहोचलो आहोत. तिथं थोडासा अंतर आहे आता दर्शनासाठी जायला. एवढीच माणसं आलेत आपली, छोटा पार्टनर. दर्शन घ्यायला तर गर्दी नाही आहे. जाऊ डायरेक्ट दर्शन घेऊ, त्यानंतर बघू आरतीला थांबू थोडा वेळ. आरतीसाठी तसंच काय घे गर्दी पण नाही एवढी. आम्हाला गर्दी असते थोडी तरी. सॅटर्डे आहे पण नाही, गर्दी नाही आहे. जातो डायरेक्टला तर दर्शन घ्यायला. आता चाललोत आम्ही लाईनमध्ये आहोत दर्शनासाठी. बोला आई माऊलीचा, माझ्या एकविराईचा. आहे लाईन तर काहीच नाही बघा तुम्ही, पूर्ण खाली आहे. पण आरतीसाठी थांबायचं तरी त्यांना विचारायला लागेल. थांब बघा कसं कधी आरती मी नाही. बंद करतो कॅमेरा. फायनली दर्शन तर झालेलं आहे आमचं. कसं वाटलं दर्शन? किती मिनिटात झालं तुमचं? 2 मिनिटं झालं. आम्हाला खूप बरं वाटलं.
खूप भारी दर्शन झालेलं आहे. आता आम्ही थांबलो आहोत आरतीसाठी. कितला होईल चालू? 7 2 कशाला दोन दाखवतो? बोटा कशा दाखवा बड्डे आहे कोणाचा? सनीचा बड्डे आहे. निमीला हा? काय रे बड्डे आहे? हॅपी बर्थडे बाई. थँक्यू. हॅपी बर्थडे. चला आज पार्टी आपल्या पार्टी टेन्शन आज खाली गेल्यावर पप्पातर्फे. ना दर्शन तर खूप छान झालेलं आहे. 2 मिनिटातच दर्शन झालेलं आहे. आता थांबलो त्या मी आरतीसाठी किती टाईम लागेल काय माहिती. 7 वाजता वाटतं. 7 वाजता आरती चालू होईल असं बोलले. 6 वाजता 6:30 अजून टाईम आहे. मग 5:30 झाल्यात आता. अजून 1.5 तास थांबायला लागला मला. थांबतो अजून काय आता. रोज तर येणार नाही. वर्षातून एकदाच येते. थांबू आम्ही. इकडे गँगेटे सर्व बसले. आरतीची तिकीट बाहेर आहे. आणि बघा आमच्या जोडीला कोण आहे? श्वान आहे तो बसला आहे दर्शन बघायला. हा पण आरतीसाठी सामील होणार आहे आमच्यात. एक नवीन पार्टनर आरतीसाठी होता. मी उभी गाभार आहे. कधी चालू होईल काय माहिती नाही. अजून अर्धा तास आहे चालू व्हायला. थोडा वेळ बसतो इकडे. गर्दी आहे. खूप चांगलं असं दर्शन झालेलं. त्यामध्ये आम्हाला आरती पण भेटली भाई. नशीब भाई नशीब. खूप नशीब आहे. जे आमच्या जोडीला होते त्यांना परत पाठवलं मागून आणि पुढून दर्शन घ्या असं सांगितलं. आणि आम्ही तिकडे बसलेलो होतो त्यामुळे आम्हाला दर्शन भेटलं. भाई खूप भारी नशीब आहे. आरती भेटली. दर्शन पण चांगलं झालं. इकडे चालू आहे फोटोशूट वगैरे. कसं वाटलं तुला दर्शन? चांगलं वाटलं. चांगलं दर्शन झालं. आरती भेटली का? आरती पण भेटली. दर्शन तर खूप छान झालेलं आहे. आणि इकडे आले होते डोली वर्ग आहे आणि बँड वगैरे घेऊन आले. खूप छान वाटलं. आम्ही पण येऊ परत बँड घेऊन. आता खाली जायला लागेल. हा इकडेच आई सत्य कसं वाटलं? फोटोग्राफर दिसत 10 फोटो काढते 20 फोटो 1000 फोटो काढते. चांगलं वाटलं. चांगलं वाटलं. चांगलं वाटलं फोटो काढायचं. काय रे दर्शन झालेलं आहे. चला आता खाली जातो आणि परत वरती येतो. थांबलेली आहे. कसं वाटलं दर्शन? एक नंबर. हा एक मस्त दर्शन झालं. सकाळ आरती पण भेटली आम्हाला मस्तपैकी. दर्शन झालं का तुझं? त्याचा टी शर्ट बसलाय त्याच्यामुळे ठरवलंय का? मूड पाय थोडासा. त्याने या वर्षी टी शर्ट नाही दिला ना. अच्छा असं झालं का? काय रे असं काय करू तू? हे चुकीचं आहे बाई. चुकीचं आहे हे चुकीचं आहे. आमचा कार्यक्रम चालू झालेला आहे इकडे. हे बघा फोटोशूट चालू आहे. एकटा झाला फोटोज काढत जातो. काय आई रमवशा बघा आलेले आहे तिकडे. इकडे आहे ना. कधी आले तुम्ही? काय येतो ज्येष्ठ ज्येष्ठ? चालू वरती कधीच. हा दुपारची जेवणाची सोय चालू झालेली आहे इकडे. भाजी पण झालेली आहे मस्त. दुबईचा भट एक नंबर काम करतो भाई. जेवण पण खूप भारी झालं होतं.
खूप भारी काम केलं बाईने. आणि अशी मस्त जर अशी माणसं नसली ना तर काहीच नाही होणार. ट्रिपची व्हॅल्यूच नाही राहणार, कारण नाही जेवण बनवायला कोण, नाही कीबोर्ड मास्टर. अशा माणसांमुळे ट्रिप पण नाही होऊ शकत. काय आता बोलायचं, यांना जे बोलायचं ते बोलू शकतात, पण अशी माणसं लागतात जी आपल्याला काम करून देतात. असं आपली पुढे गेली आणि आम्ही दोघं मागे राहिलो. जेवण सर्व बनवले आणि आता निघतोय. पायच्या जवळ थांबल्यात, आमचा वेट करतात. कधीपासून फोन येतात ये लोक. आता जातोय मी, बघू. टी शर्ट बघ साईज थोडी मोठी आहे, काय नाही आता ॲडजस्ट करू. चला मग भेटू डायरेक्टली आता. चला मग भेटू आता डायरेक्ट पायथ्या जवळ. निघाली वाटते. हा चालेल, पुढे मोजत राहा. कुठला का करू? बस आपल्याला बरं वाटलं, छाप करतो. अंकित माली, धन्यवाद तुम्हाला थंड पात्याबद्दल. नमस्कार. टेस्टी होता. नमस्कार. संपलं पण आता मस्त लागले. अजून काय थकलेला आहे पूर्ण, आता चालाय. अजून वाटते का काय काय खावं पिऊन काय काय आपली बघा, आपले आलेले आहेत. येऊ दाखव. आल्यावर येतो ना. चला चला, टाइम झाले.
आणि अशा प्रकारे यंदाही बँड बंद झालेला आहे. यार काय करणार मी आता पुढे बँड नाही, इकडेच बंद करतात त्या एंडिंगला. काय तुला काय वाटतं? काय आता माझं म्हणणं आहे की इकडे वाजून द्यायला पाहिजे होतं, कारण जी मजा आहे आपल्या लोकांची ती सर्व इथेच आहे. ती आता आपली बंद करायला लावलं त्या लोकांनी. बँड बंद नाही करा पाहिजे, आपला मजा करायची तिकडे मध्ये. काय आता काय दुसरं आज शनिवार आहे, गर्दी खूप आहे, त्यामुळे बँड बंद करायला लावला. नाही, पण गेल्या वर्षी पण असंच झालं होतं. गेल्या वर्षी असं झालेलं आणि लालबागवाले आलेले त्यांना वाजून दिलं, हां, आपल्यालाच नाही देत वाजून. आणि या टायमाला पण हेच झालं की आम्हाला नाही दिलं वाजून. गेल्या वर्षी आपल्याकडे अलिबागवाली हा, त्याला दिलं होतं वाजून. अलिबागवाले वाजून दिलं फक्त आपल्याला. चला आता चालत बसतो इकडे, चालत जायचं इकडून आणि दर्शन घ्यायचं आणि मग घरी जाऊन यायचं. ताशा तरी आणायला पाहिजे. हो ताश ताशा तरी आणायला पाहिजे. आपण गोल गेलो वर्षातून आता विचार केला होता 1-2 रील काढू बरं, पण गर्दी बघा पण. ती गर्दी माया होय, हा जोरून एक नंबर पोच बघा ना काय येतात. अजून नंबर लावले लाईन कोणती आहे? लाईन कोणती आहे? नंबर आहे आज प्रेम साईचा आज बर्थडे आहे का? आपल्याला पार्टी खाली जाऊन मस्त पार्टी करू. शाकाहारी पार्टी. मला काय मंचुरियन शेजवान चटणी. शेजवान चटणीचा खर्च याचा नाही. आता मावा खालाय. हो, मावा आहे. पोच बघा बाईच्या एक नंबर. काय पोच इथं गेल्या वर्षी पण हेच झालं होतं, आता पण हेच झालंय की बँड वाजवून दिला. आता ही वाजवतील आणि आम्ही नाही वाजवणार. मग असं होतं की एक वाजवतात आणि दुसरे वाजवत नाही. हे बघा हे बाई दोघं ठिकाणला यांनी अख्खी गॅलरी वर राहिले. लाईन लावा लागते. नाही मायला नको. हे बाई गॅलरी भरली का साहेब? गॅलरी भरली का? हो, खूप भरली. आणि मी 2 वेळा दर्शन केलं. लोक 1 वेळा करतात. दर्शन कसं झालं? बँड बंद झालं त्याचं काय सांगलं? इकडे बंद केलं असं चुकीचं आहे. वाजून द्यायला पाहिजे. लोक 1 वर्षात येतात, वाजून द्यायलाच पाहिजे. कसं झालं दर्शन? मस्त व्यवस्थित सर्व. वाटलं होतं खूप गर्दी असेल, पण गर्दी काय एवढी नव्हती. ते मध्ये काय काहीतरी काढा आता टी शर्ट. आता जरा एंट्री बाहेर पडल्यानंतर गेटच्या लाईनीला उभी आहे. नंबर लावलाय. ते पुढे तो गेला. तो गेला नंबर. गॅलरी साप यांनी बरं लावले र. साप फोटोवाला कवर टाकेल फोटो काय माहिती आता. बस करा त्याला, बस करा. त्याला झालेला आहे प्रिय फोटो. लांबून आलं. अरे सांगते फोटो काढजा. ती वाट बघतात. काढले का? बस खूप मजा आली, खूप बिचारीची चप्पल हरवल्यात. कुठे गेले, कोणी चोरली काय माहिती. आपल्याला कोठरी चप्पल गेली चोरीला. काय करायचं? गेली तर गेली, काय करणार आपण नवीन घेऊ आपण. बाई टी शर्ट बघला तुम्ही कोरा लांब आहे ते बघ कोरा जाते काय आता. साप वाट लावले टी शर्ट. दोन माणसं नाही ती गेली. पहिले काय खाते का नाही जीवाला ओरा टी शर्ट लांब आहे तर. एक शूटचं कसं काय असेल प्रमोशन वगैरे काय चार्जेस? 500 रुपये घेतो मी, पण मित्राला फ्रीमध्ये आहे. फ्रीमध्ये आहे का? आणि एडिटिंग याला फ्रीमध्ये आणि व्हिडिओ पण एडिट फ्रीमध्ये करून भेटणार. अल्बम बरंच आहे का? तिला कुठं लावलेला आहे? काही पण मला आवडलं नाही. बाकीच्या लोक इकडे बँड आणून वाजवला आणि आपल्या पोरांना सांगितलं तिकडे जमा करा. हे चुकीचं आहे. मी जाऊन सांगणार ते आता बरोबर. हे मला नाही पटलं त्यांचं. फोटो
सगळे शॉपिंग झाले वाटते पिशव्या भरतीला जाम दादा पाणी बॉटल दे ना. कोंबडीचे चांगल्या भेटतील घटानी ना आठवणी बाई गारा भेटेल घर आहे बघ बाई मस्त वर एकटा एकटा खातो तो काकडी खाता काकडी बघा एक एकटी खात आम्हाला पोराला देत नाही बर्थडे खर्च कर बरोबर. आणि रिसेंटली एक सीन झाला आमच्या सोबत तो म्हणजे आमचा एक माणूस होता म्हणजे आमच्या जोडीला होते ना त्याच्यातला एक हाफ पॅन्ट म्हणजे चड्डी करून आला होता त्याला मंदिरातून बाहेर काढलं दर्शन करायला नाही दिलं तो माणूस तुम्हाला आम्ही नंतर दाखवतो मग त्याला बाहेर काढलं त्याला direct. बाहेर काढलं साबित केली होती काय म्हणून सांगतो सर पण येत असाल तुम्ही दर्शन घ्यायला तर आम्ही शॉर्ट्स वेअर नका करू आता रूमवर जातो शाकाहारी खातो आणि मग घरी जातो आणि पावणे 5ची गाडी पकडतो सरळ आम्ही टेम्पो पकडतो आणि घरी जातो घरी जाऊन उतरतो नंतर जातो रिक्षावर मग त्याला सायनात कोपरी नंतर मकवाना SDL जोडीला एक होता त्याने शॉर्ट्स घातली होती तर त्याला मंदिरातून डायरेक्टली बाहेर काढलं दर्शन घेतलं दर्शन घ्यायला दिलं नाही काय झालं सीन म्हणून सांगतो येऊ नका हाफ पॅन्ट वगैरे शॉर्ट पॅन्ट कुठे घालून कुठले पण हाफ कुर्ते वगैरे घालून येऊ नका. आणि येत असायला प्रॉपर ओढणी वगैरे घेऊन ड्रेसअप करून या नीट नाहीतर तुम्हाला दर्शन नाही दिले जाणार डायरेक्टली बाहेर काढले जाईल आणि एवढ्या माणसा तुमचा इन्सल्ट होईल ही गोष्ट लक्षात ठेवा. चला मग आता जातो आम्ही घरी. चालला तू कुठे चालला घरी घरी अरे पण अजून राहायचं आहे ना तुम्हाला बस झालं स्विमिंग खूप पूल राहिलं. साफ करायचा आहे तो स्विमिंग पूलची आग लावली साप वाट लावले स्विमिंग पूलची आग लावली. पण आता आम्ही निघालो घरी जायला चला चला आता भेटू मग हैदराबादला भेटू मग आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय.